माझं नाव सचिन गाडगे आहे. मी मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये 2004 पासून काम करतो आणि मागील 14 महिन्यापासून मनोजदादांनी जो आदेश दिला त्या आदेशानुसार उंबरखेड महागाव विधानसभेमध्ये जी काही आंदोलन झाली ती मनोजदादाच्या आदेशानुसार आम्ही केलेली आहेत. महागाव उंबरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या निवडणूक वाढत आहे. दादाचा काय आदेश आहे आणि मराठा समाजाचा काय करतो? दादाचा आदेश आहे की मागील काळामध्ये ज्या महायुती सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाजूनं जो काही निर्णय घ्यायचा होता तो निर्णय घेतलेला नाही आणि अंतरवाली सराटी येथे काही आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज केल्यानंतर बऱ्याच लोकांना गोळीबार केला. त्या ठिकाणी खूप काही हे झाले आणि नंतर आम्हाला सर्व एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वाशीला बोलवलं. वाशीला बोलून ओबीसीमध्ये मराठा आरक्षण देतो असं सांगितलं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली आणि खोटी शपथ घेऊन जी मराठा समाजाची दिशाभूल केली ती खरोखरच निषेधार्ह आहे. त्यामुळे दादांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ज्या ज्या कोणी आम्हाला मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांचा सुपडा साफ केला करा. राज्य सरकारने निवडणुकीच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण देणं आवश्यक होतं, परंतु तसं त्यांनी केलं नाही किंवा त्यांची कशी मानसिकता नाही तर काय झालं, मागच्या वेळेस आपण जे 14 महिन्यापासून जे काही आंदोलन झालं तर खरं पाहिलं तर आंदोलन इतकं मोठं झालं होतं, परंतु त्यांनी महाराष्ट्रात मराठा समाजाला ग्राह्य धरलंच नाही आणि ग्राह्य धरून त्यांनी खरोखर आरक्षण द्यायला पाहिजे होतं. पण त्याचाच परतभाव त्यांना लोकसभेला पाहायला मिळाला आणि आता विधानसभेला सुद्धा त्याचा परतभाव त्यांना पाहायला मिळेल. ओबीसीतून आरक्षणाची आपली मागणी आहे, तर बदल जर कदाचित महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं तर महाविकास आघाडीतून काही अपेक्षा आहेत का समाजात? येणाऱ्या जानेवारीमध्ये अंतरवाली सराटी येथे मनोजदादा कमीत कमी 1 लाख मराठा बांधव हे घेऊन आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहेत आणि उंबरखेड महागाव विधानसभेतून सुद्धा सकल मराठा समाज त्या ठिकाणी आमरण उपोषणात बसायला जाणार आहे. आणि त्यानंतर जर समजा येणाऱ्या सरकारनं जर काही आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर नक्कीच आम्ही तीव्र लढा उभा करू. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, परंतु सरकार असं करत नाही. यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काय वाटतं? मागील काळाचा जर आपण अनुभव घेतला तर बऱ्याच ठिकाणी काही जागा निघाल्या होत्या. त्या जागेमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना म्हणजे 540 530 मार्क असून सुद्धा त्यांना तो रिझल्ट जो पाहिजे होता तो नाही मिळाला आणि ज्यांना कोणाला मार्क कमी होते ते त्या ठिकाणी सर्व्हिसला लागले. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत आणि त्याची सुद्धा दखल सरकारने घेतली नाही. महाविकास आघाडीच्या प्रश्नामध्ये काही असा विषय आहे का मराठा आरक्षणाचा? सध्या तरी काही आढळून आलेलं नाही. महायुतीचं नाही, त्यांचा तर नाहीच. सध्या विधानसभेच्या अनुषंगाने मराठा समाजाची स्थिती काय राहील? नाही, ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांचा सुपडा साफ करा म्हणून असा मनोजदादा स्पष्ट आदेश आहे आणि उंबरखेड महागाव विधानसभेमध्ये जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याच्या पाठीमागे सकल मराठा समाजाने राहा. एकंदरीत तुम्हाला सत्ता परिवर्तन झालं तर आरक्षणाची अपेक्षा आहे तुमची? बिलकुल 100% आहे. जर समजा हे प्रकरण असंच चिघळत राहिलं तर याच्यानंतरची रणनीती काय राहील समाजाची? मनोजदादा जे आदेश देतील, जे काही गनिमी कावा करतील त्यानुसार आम्ही उंबरखेड महागावमधील सगळे मराठा समाज हे करेल.